नैसर्गिक अधिवास सोडून गवा शहरात किंवा गावात का येतो? चला जाणून घेऊयात. गवा जंगलात होता, नंतर तो शेतात आला, मग गावात आला आणि आता तो शहरात सुद्धा येतोय. या बातम्या आपण सर्रास बघतो, ऐकतो. खरं तर अशा प्राण्यांचं दिसणं, येणं जाणं, हल्ला करणं, आपण त्याच्या भोवती गर्दी करणं, आरडाओरडा करणं हे नित्य नियमाचं झालं आहे. गवा हा जंगली अधिवासात राहणारा प्राणी. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, कागल, राधानगरी, बुदरगड तालुक्यात त्याचे नियमित दर्शन होते. यासह महाराष्ट्रात महाबळेश्वर, सांगली, ठाणे, पंढरपूर येथे सुद्धा गवे असल्याच्या नोंदी आहेत. पण वाढत जाणारे शहरीकरण, जंगलात कमी होत जाणारी गवताळ कुरणे, पाणवठे तसेच जंगलांना लागणारा वनवा यामुळे गव्यांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होत आहे. त्यामुळे चारा किंवा पाण्याच्या शोधात नैसर्गिक अधिवास सोडून गवा हा शहरात किंवा गावात येत आहे. या प्राण्यांसाठी जंगले जपणे, त्याच्या नैसर्गिक अधिवासात कोणताही मानवी हस्तक्षेप न करणे गरजेचे आहे. ताज्या घडामोडी ते आपल्या मातीतील अस्सल माहितीसाठी लाईव्ह महाराष्ट्र 9 ला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इन्स्टा व फेसबुकला फॉलो करा.